नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 22 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत विमा क्षेत्रामध्ये 100% परकीय थेट गुंतवणूक आता होणार आहे. यासाठी मान्यता देखील मिळालेली आहे. या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्करी अकादमीतील पहिली महिला अधिकारी कोण ठरलेली आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि भारत आणि जॉर्डन या दोन देशांमधील युनेस्को जागतिक वारसा स्थळांचे ट्विनिंग करार हा नुकताच पार पडलेला आहे. याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. होम बाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नीरज घायवान. विद्यार्थी मित्रांनो, होमबाउंड हा चित्रपट ऑस्करच्या एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये हा टॉप 15 मध्ये पोहोचलेला आहे. याबद्दल आपल्याला आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटाविषयी, याच्या दिग्दर्शकाविषयी आणि हा चित्रपट कोणत्या कथेवर आधारित आहे याविषयी देखील आपण चर्चा केलेली आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही अवश्य पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 22 डिसेंबर. 22 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण 22 डिसेंबर 1887 या दिवशी श्रीनिवास रामानुजन यांची जयंती असते आणि यांच्या जयंतीनिमित्तच हा दिवस साजरा केला जातो. श्रीनिवास रामानुजन हे थोर भारतीय महान गणितशास्त्रज्ञ होते आणि त्यांची जयंतीच आपण राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यांच्यावर आधारित एक चित्रपट होता. त्या चित्रपटाचं नाव आहे द मॅन हू न्यू इन्फिनिटी. 22 डिसेंबर 1945 रसाळ लावणी सम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 22 डिसेंबर 1851 भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरू करण्यात आली. तसेच 22 डिसेंबर 1940 मानवेंद्रनाथ रॉय म्हणजे एम.एन. रॉय यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची आजच्या दिवशी घोषणा केलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे दिनविशेष आहेत. स्क्रीनवर फक्त एकच दिनविशेष दिसत आहे, परंतु आपल्याला बाकीचे देखील दिनविशेष माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. विमा क्षेत्रामध्ये 100% परकीय थेट गुंतवणुकीला मंजुरी देणाऱ्या विधेयकाचे नाव काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, विमा सुधारणा विधेयक 2024, सर्वांसाठी विमा विधेयक 2025, सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025 आणि राष्ट्रीय विमा विकास विधेयक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025. तर विमा क्षेत्रामध्ये आता 100% परकीय गुंतवणुकीला आता मान्यता मिळालेली आहे. भारतीय संसदेने विमा क्षेत्रामध्ये 100% परकीय थेट गुंतवणूक म्हणजेच एफ-डी-आयला आता मंजुरी दिलेली आहे. विधेयकाचे नाव पुन्हा एकदा सांगतो. सबका बिमा सबकी रक्षा विमा कायदे सुधारणा विधेयक 2025. 12 डिसेंबर 2025ला केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली. 16 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये हे बिल मंजूर झाले. तर 17 डिसेंबरला राज्यसभेमध्ये आवाजी मतदानाने हे बिल मंजूर झाले. आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा लागू होईल. याचा उद्देश 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा ध्येय साध्य करणे हा आहे. लक्षात घ्या, कोणत्या क्षेत्रामध्ये 100% एफ-डी-आयला नुकतीच मान्यता मिळालेली आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर लक्षात घ्या, विमा क्षेत्रामध्ये आता 100% एफ-डी-आयला आता मान्यता मिळालेली आहे. पुढचा प्रश्न. भारतीय लष्करी अकादमी म्हणजे IMA मधून कमिशन झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी. पर्याय क्रमांक 2, लेफ्टनंट सई जाधव. पर्याय क्रमांक 3, कॅप्टन शिवा चौहान आणि पर्याय क्रमांक 4, मेजर भावना कंठ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लेफ्टनंट सई जाधव. तर लेफ्टनंट सई जाधव या IMA मधील पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. लेफ्टनंट सई जाधव भारतीय लष्करातील अकादमीतील पहिली महिला अधिकारी. त्या IMA देहरादूनमधून प्रशिक्षण पूर्ण करून कमिशन झालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. त्यांचं वय आहे 23 वर्ष. IMA ची स्थापना ही 1932 साली झालेली होती. पहिली महिला IMA ग्रॅज्युएट कोण आहे? तर आताच सांगितलं तशा त्या पद्धतीने लेफ्टनंट सई जाधव. कमिशन झालेली आहे कशामध्ये? तर टेरिटोरियल आर्मीमध्ये म्हणजे TA मध्ये त्या आता लेफ्टनंट पदावर झालेल्या आहेत. 93 वर्षामध्ये 67,000हून अधिक पुरुष अधिकारी कमिशन झालेले आहेत, परंतु आतापर्यंत एकही महिला झालेली नव्हती.
त्यामुळे आता लेफ्टनंट सई जाधव याबद्दल आपल्याला आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे आणि आपल्याला माहितीच आहे, की पहिल्यांदा कोणतीही घटना घडली, की ती परीक्षेमध्ये आपल्याला 100% विचारण्यात येऊ शकते. लेफ्टनंट सई जाधव यांचं मूळ गाव आहे कोल्हापूर, महाराष्ट्र. प्रशिक्षण कालावधी त्यांचा असणार आहे 6 महिने. तर महिलांचे एन-डी-ए प्रवेश हे 2022 पासूनच सुरू झालेले आहेत. त्यामुळेच आता लेफ्टनंट सई जाधव या आता पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 कोणत्या एअरलाईनने जिंकलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 इंडिगो, पर्याय क्रमांक 2 विस्तारा, पर्याय क्रमांक 3 अकासा एअर आणि पर्याय क्रमांक 4 एअर इंडिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एअर इंडिया. तर बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 हा आता एअर इंडिया या हवाई वाहतुकीच्या अ, विमानांना देण्यात आलेला आहे. एअर इंडियाने हा पुरस्कार जिंकलेला आहे. हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी जिंकलेला आहे. मग 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षी एअर इंडियाला हा पुरस्कार भेटलेला आहे. याचे आयोजक आहेत ट्रॅव्हल प्लस लेजर इंडिया अँड साऊथ एशिया मॅगझिन याद्वारेच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 कोणत्या रेल्वे स्टेशनला मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मियाना, पर्याय क्रमांक 2 गुना, पर्याय क्रमांक 3 इटारसी आणि पर्याय क्रमांक 4 भोपाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मियाना. तर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 हा पुरस्कार मियाना रेल्वे स्टेशनला मिळालेला आहे. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 नुकतेच जाहीर झालेले आहेत. हे पुरस्कार 14 डिसेंबर 2025 या दिवशी जाहीर झालेले आहेत. नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. आयोजक आहेत ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालयाअंतर्गत. विजेते रेल्वे स्टेशन मियाना रेल्वे स्टेशन, जे गुना मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. यांची श्रेणी कोणती होती? तर परिवहन रेल्वे स्टेशन सर्वोत्कृष्ट प्रदर्शन युनिट. पुरस्काराचे वर्ष 2025 आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे बचत किती होणार आहे? तर 9,687 युनिट्स वीज इतकी बचत यामध्ये झालेली आहे. आणि यासाठी उपाय काय केले होते? तर एल-ई-डी लाइटिंग, BLDC पंखे आणि स्मार्ट लाइटिंग. याचे आयोजक या पुरस्काराचे आयोजक आहेत BEE म्हणजेच ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय. आणि लक्षात ठेवा, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस हा दिवस 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारत आणि जॉर्डन यांच्यातील ट्विनिंग करार कोणत्या स्थळांमध्ये झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ताजमहाल पेट्रा, पर्याय क्रमांक 2 अजिंठा पेट्रा, पर्याय क्रमांक 3 एलोरा गुहा पेट्रा आणि पर्याय क्रमांक 4 कोणार्क जेराश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एलोरा गुहा आणि पेट्रा. तर भारत आणि जॉर्डन यांच्यातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांचे ट्विनिंग करार नुकतेच पार पडलेले आहेत. ट्विनिंग म्हणजे वेगळ्या देशांतील दोन ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळांना जुळी बहीण किंवा साइट्स बनवणे. ट्विनिंग स्थळे कोणती आहेत? तर जॉर्डन येथील पेट्रा आणि भारतातील एलोरा गुहा. या दोघांचंही वैशिष्ट्य काय आहे? तर दोन्ही रॉक कट आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध युनेस्को स्थळे आहेत. पेट्रा हे स्थळ युनेस्कोने 1985 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये मानले. नबाटियन साम्राज्य, रोज सिटी, न्यू सेवन वंडर्स यामध्ये हे समाविष्ट आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील जे एलोरा आहे हे 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये मांडलेले होते. हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि या ठिकाणी कैलास मंदिर जे जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक आहे, हे अतिशय सुप्रसिद्ध असे कैलास मंदिर या ठिकाणी आहे. या ट्विनिंग कराराचा उद्देश काय आहे? तर वारसा संवर्धन, पर्यटन आणि शैक्षणिक आदानप्रदान करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या आजच्या चालू घडामोडी होत्या. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस हा कधी साजरा केला जातो? आत्ताच मी तुम्हाला याबद्दलची डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्वांनी आता कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 5 जून, पर्याय क्रमांक 2 11 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 14 डिसेंबर आणि पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे कोणीही विद्यार्थी देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.